बुद्धानुपादो तपोगानं समो सुखो. बुद्धांचा जन्म, बुद्धांचं शासन, बुद्धांचा चेहरा किंवा त्यांची प्रतिमा बघितल्यानंतर मनाला खूप 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 आनंद होत असतो. त्यांच्या प्रज्ञेतून स्वप्रज्ञेतून निर्माण झालेला हा सतधम्म, त्या सतधम्माचा आज 2600 वर्षे प्रचार प्रसार करणारा पूजनीय असा भिक्खू संघ, ह्या त्रिरत्नाला प्रथम पंचांग प्रणाम. ज्याने ह्या भारत देशाला पुनःस्वरूपी बुद्धभूमीचे स्वरूप निर्माण केले, ते तुमचे आमचे आणि ह्या देशाचे उद्धारक महान असे पुण्यमय प्राज्ञासूर्य परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित. आज आपण या विहारामध्ये, विहार नवीन, मूर्ती नवीन आणि उपासकसुद्धा नवीन. तर एकदा राजा अशोक चाललेले होते आणि चालता चालता एका नगरीमध्ये गेले. त्या नगरीचं नाव विदिशा होतं, त्या मुलीचंही नाव विदिशा होतं आणि त्या विहाराचंही नाव विदिशा होतं. बघा, असं हे तीन प्रकारचं जे काही वस्तू आहे ही फार महान असते, ती इतिहास घडवत असते. तसं आज आपण हा एक इतिहास घडवलेला आहे की पुष्कळ दिवसापासून ह्या विभागामध्ये अनेक प्रकारचे उपासक उपासिका राहून गेलेले असतील, परंतु कोणाच्याही संकल्पनेत नव्हतं की आपण बुद्धांचे विहार स्थापन करावं, बुद्ध मूर्तीला आणावं. आणि बुद्ध मूर्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सुख आणि शांती लाभत नाही, हे लक्षात घ्या. एक शांतीचं प्रतीक असेल, सुखाचं प्रतीक असेल तर बुद्धांची मूर्ती आहे. बुद्धाच्या मूर्तीशिवाय, बुद्धांशिवाय जगामध्ये पर्याय नाही. अनेक देशामध्ये, ह्या भूतलावाच्या अनेक देशामध्ये बुद्धांचा धम्म आहे. आणि ज्या ज्या देशामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ ह्या त्रिरत्नाला मानणारे आहेत, ते राज्य आपल्यापेक्षा सुखमय आहेत, आनंदी आहेत. असे आजूबाजूचे जे काय आपले राष्ट्र आहेत ते अतिशय सुपीक आहेत. परंतु आजसुद्धा आपण भारतामध्ये भगवान बुद्धांना बाजूला करून काही काळ, 800 वर्षे जो काही काळ गेला, त्या काळानंतर आपल्यामध्ये परिवर्तन झालं. आपल्याला धम्माचं अंग राहिलं नाही, माहिती राहिली नाही, आंधळेपणा झाला. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी जो काय आपला दृष्टी दिलेली आहे, महान ज्ञान दिलेलं आहे, इतकंच नाही, आपल्यासाठीच दिलं असं नाही, तर ह्या देशासाठी संविधान देऊन समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व निर्माण केलेलं आहे. हे सर्वाच्या प्रती बाबासाहेबांचे ह्या देशाप्रती महान मोठे असे उपकार आहेत, परंतु ते कोणी जास्त करून आठवत नाही. आजचा हा पुण्यमय दिवस आपला सर्वांसाठी योग्य आहे. भगवान बुद्धाची मूर्ती प्रतिस्थापना होणं आणि मग मूर्ती प्रतिस्थापना झाल्याने काय होत असतं हा एक प्रश्न आहे. नुसती आता आपण मूर्ती आणून बसवली तर याच्यामध्ये काय आणि काय फरक पडणार का आपल्याला? काहीच नाही. ज्यावेळेस आम्ही विहारात येतो, आम्ही विहारात आल्याच्या नंतर आमच्यामध्ये एक आदरभाव निर्माण होतो आणि तो आदरभाव घेऊन आल्याच्या नंतर आम्ही पंचांग प्रणाम जेव्हा विहारात करतो आणि तिथं आम्ही सुरुवात करतो, बुद्धं शरणं गच्छामी जेव्हा म्हणायला सुरुवात करतो, तोंडातून निघालेले जे काही स्वर आहेत ते बुद्ध मूर्तीकडे येत असतात. कोणाकडे येत असतात? बुद्ध मूर्तीकडे येत असतात. आणि त्या बुद्ध मूर्तीतून हे निघत, जे काही वलय आहेत ते निघत असतात आणि हे वलय निघून त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते घुमत असतात आणि त्याने तिथं सुख आणि शांती नांदत असते. म्हणून बुद्धाची मूर्ती असणं फार महत्त्वाचं आहे. आजचा हा दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे की आज ह्या बुद्धविहारामध्ये ही मूर्ती स्थापन केली
आपण सर्वजण प्रत्येक वेळेस येऊन विहारामध्ये महिला मंडळी किंवा पुरुष किंवा महिला असे येऊन वंदना घेत राहतील आणि वंदना घेतल्यानंतर जो काही धम्म आहे त्या धम्माच्या मार्गाला आपण जाऊ. धम्माच्या मार्गाला गेल्यानंतर आपल्याला सुख शांती लाभल्याशिवाय राहणार नाही. असा हा महत्त्वाचा दिवस आजचा हा तुमचा आमचा सर्वांसाठी फार पुण्यमय आहे. आणि हा पुण्याचा दिवस कधीही बसलेले जे काही उपासक आहेत इथलचे रहिवासी असतील त्यांनी वेळोवेळी येऊन या विहारामध्ये येऊन आपण वंदना घेतली पाहिजे. येणारे भिक्खू किंवा कुणी असतील त्यांच्यासाठी आदर सत्कार केला पाहिजे. त्यांची भोजनाची व्यवस्था केली पाहिजे आणि आपण धम्म समजून घेतला पाहिजे. आता धम्म समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला धम्माशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाला धम्म नसेल तर कोणी कोणाला विचारत नाही. सहज विचारतो बाबा तू कोण आहेस, कुठल्या समाजाचा आहे, कोणाला मागतो. तर असे अनेक प्रकारचे आपल्यामध्ये समज आहेत. देव आहेत, दैवत आहेत, सर्व आहे. प्रत्येकाच्या नीतिनियमाप्रमाणे जो तो ज्याच्या ज्याच्या पद्धतीने काय करतो त्याची उपासना करत असतो. आणि आपणही आपला आदर निर्माण करणं अति गरजेचं आहे. म्हणून आपण काय करणं, आपल्या विहारात येणं, वंदना घेणं, कोणीतरी कोणाला तरी बोलावून धम्म समजून घेणं, श्रीशरण पंचशिलेचं पाठ करणं, आपल्या मुलाबाळांनासुद्धा श्रीशरण पंचशील शिकवणं आणि आपल्या कुटुंबामध्ये चांगलं वातावरण निर्माण करणं. जो कोणी त्रिशरण पंचशिलेचं पालन करतो त्याचा सुगंध आजूबाजूला सुटतो. जसा ज्याप्रमाणे आता त्या गायकवाड भाऊनी काय केलं, विहाराचं बांधकाम केलं. अनेक प्रकारचे अनेकाकडे जाऊन त्यांनी प्रयत्न केले असतील. मंत्री काय लगेच उठले धरा तुम्हाला पैसे असे म्हणत नाहीत. हजारो वेळेस त्यांच्याकडे जावं लागते. आमचं काय झालं, आमचं काय केलं, आमचं काय झालं, त्याला बरोबर काही संगती घेऊन जावं लागतात, सोबती दाखवावं लागतं. एकट्याला कोणी काही देत नाही. आणि मग अशा प्रयत्नाने जे काही घडतं असे प्रयत्न आपण त्रिशरण आणि पंचशिलेचे जर घरात घेतले तर खरोखर आपल्या मुलांमध्ये सुधार होईल. आणि आपल्या मुलामध्ये सुधार झाला तर आपलाही त्यांच्याबरोबर उद्धार होईल. कशाचं होईल? म्हातारपणामध्ये मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय कमवून ठेवलं, तर ते न म्हणता आई वडील हे आमचे देव आहेत, यांनी आम्हाला जन्म दिला आहे आणि त्यांचे उपकार आमच्यावरती आहेत. आणि म्हणून ते काय करतील, तुमच्यासाठी अतिशय प्रयत्न करतील आणि तुमच्यासाठी सुद्धा आदर ते निर्माण करतील. वयोवृद्ध झाल्यावर तुम्हाला कुठं बघण्याची जरूरत येणार नाही, दारूच्या व्यसनाकडे जाणार नाहीत. तुम्ही वळण लावलं तर अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असतात. म्हणून बुद्धांचा धम्म हा सर्व अंगाने सुंदर आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सुंदर आहे. आणि याच्यानंतर आपण जे काही कर्तव्य करणार आहोत बुद्ध धम्माचं, वेळोवेळी विहारात येणं, मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करणं, आपल्याबरोबर दुसऱ्यालाही घेऊन येणं. एकट्यानेच यायचं मी जातो विहारात असं नाही करायचं. बसलेला कोणाला तरी म्हटलं पाहिजे अरे भाऊ चाल ना आपण तिकडं. एकमेकाला आपण सजग केलं पाहिजे, सावध केलं पाहिजे, एकमेकाच्या संगतीने आलो पाहिजे. आणि संगतीने आल्यानंतर जसा आता आनंद वाटला, सर्व संगती होती, वाटला का नाही तुम्हाला आनंद? मग असाच आनंद विहारात आल्यानंतर वाटत जाईल. म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेणं. कोणी येत नसेल तर त्याला म्हणतात थोडा वेळ बस 2 मिनटं. आणि एकदा का आपली प्रवृत्ती बदलली तर मग आपण काय करू, धम्माच्या मार्गाला येऊ. धम्म हा माणसाला नवीन जीवन देत असतो. धम्माची गरज काय आहे तर आपल्यामध्ये असलेले वाईट गुण जाऊन चांगल्या गुणाचा साठा म्हणजे धम्म आहे. वाईट काय चांगलं काय याचं निरीक्षण परीक्षण झालं म्हणजे आपल्याकडे धम्म आलं लक्षामध्ये. तर हे आपण शिकणं गरजेचं आहे. आणि यापुढं आपण विहारामध्ये येऊन वंदना घेत जावा इतकं बोलून थांबतो. सर्वांचा मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. कोणी बोलणार आहे तुमच्या? कोणी यावं, बोला बोला बोला.